सर्वांना प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सलाम आणि गुड मॉर्निंग. आजच्या या दिवसाबद्दल आपण देवाचे आभार मानू की परमेश्वरानं अजून एक संधी आपल्या सर्वांना पुरवली की आपण परत एक बार या प्रहरी एकत्रित यावं, या प्रभाती आपण सर्वांनी जमावं आणि देवाच्या वचनातून परत एक बार त्याचा आनंद आपण अनुभवावा. यावेळेस आपण आजचं तत्व सुरू करण्या अगोदर परत एक बार प्रार्थनेमध्ये असू. स्तुतीस पात्र भयास योग्य आमच्या सर्व समर्थ सेनाधीश परमेश्वरा, जी महान आशा आम्हाला तुझ्या वचनाद्वारे तू पुरवलेली आहेस, त्याचा आज अभ्यास करीत असताना परमेश्वर प्रभू, आम्हा प्रत्येकाचं लक्ष या वचनावर केंद्रित कर. प्रभू पित्या, आम्ही तुझ्या पवित्र आत्म्याची मागणी करतो, जो पवित्र आत्मा आम्हा सर्वांना याच्यामधून योग्य रीतीनं ही वचनं समजण्यासाठी, आमचा विश्वास वाढवण्यासाठी आणि आमची आशा अधिक उन्नत करण्यासाठी मदत पुरवेल. इथून पुढची वेळ आम्हा प्रत्येकाचा ताबा तुझ्या स्वाधीन करून विनंती ख्रिस्तामध्ये केली म्हणून तू ऐक. आमेन. आपण आज 25वे तत्व पाहत आहोत, ख्रिस्ताचे द्वितीय आगमन. या वाचनापर्यंत जाण्या अगोदर आपण सर्वप्रथम मत्तेयाचा 26वा अध्याय आणि 63 आणि 64 ही वचन वाचत आहोत. हे वचन असं म्हणत आहे की ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताला धरलेलं होतं आणि सर्वजण त्याची चौकशी करत आहेत आणि त्यापैकी एक याजक देखील आहे, तो देखील चौकशी करत आहे. आणि या वचनामध्ये म्हणत आहे की तथापि येशू उगाच राहिला, यावरून प्रमुख याजकाने त्याला म्हटले, मी तुला जिवंत देवाची शपथ घालतो, तू देवाचा पुत्र ख्रिस्त असलास तर आम्हाला सांग. येशू त्याला म्हणाला, होय, आपण म्हटले तसेच. आणखी मी तुम्हाला सांगतो, ह्यापुढे तुम्ही मनुष्याच्या पुत्राला सर्व समर्थाच्या उजवीकडे बसलेले व आकाशाच्या मेघावर आरूढ होऊन येताना पाहाल. ख्रिस्त स्वतःबद्दल सांगत आहे की ज्या शंका तुमच्या मनामध्ये आहेत किंवा जे प्रश्न तुमच्या मनामध्ये आहेत, त्याचं उत्तर अशा रीतीनं, ज्याच्याबद्दल तुम्ही अनेक सारे डाऊट घेत आहात, शंका घेत आहात, ज्याला तुम्ही धरलेला आहे, तोच सर्व समर्थाच्या म्हणजे परमेश्वराच्या उजवीकडे बसलेला आणि मेघारूढ होऊन येताना तुम्ही पाहाल. आता इथं प्रभू येशू ख्रिस्त स्वतःच्या द्वितीय आगमनाबद्दल सांगत आहे. आणि या द्वितीय आगमनाबद्दल आपण हा संपूर्ण आठवडाभर शिकणार आहोत आणि आपलं तत्व आणि आपल्या तत्वामधला जो अभ्यास आहे तो आपण पाहणार आहोत. ख्रिस्ताचे द्वितीय आगमन ही मंडळीची धन्य आशा आणि सुवार्तेचा भव्य व उदात्त कळस आहे. उद्धारकाचे येणे अक्षरशः व्यक्तिगत, दृश्यमान आणि जगभर सर्वभूत असेल. जेव्हा त्याचे आगमन होते तेव्हा धार्मिक मृतांचे पुनरुत्थान होईल आणि जिवंत धार्मिकाबरोबर त्यांचे गौरव होईल आणि ते स्वर्गात वर घेतले जातील, परंतु अधार्मिक मरण पावतील. ख्रिस्ताचं येणं हे सर्व त्याच्या लोकांसाठी ज्यांनी ज्यांनी विश्वास धरलेला आहे एक धन्य आशा आहे. सुवार्तेचा एक भव्य उदात्त कळस आहे की ज्याच्यासाठी एवढे वर्ष ते वाट पाहत आहेत. कित्येक वर्ष त्यांनी या सर्व गोष्टींसाठी कष्ट घेतलेला आहे. त्यांच्या विश्वासामध्ये वाढ केलेली आहे. अनेक साऱ्या मरणाला ते सामोरे गेले. अनेक साऱ्या लोकांना, अनेक साऱ्या वाईट गोष्टींना ते सामोरे गेले. परंतु ज्यावेळेस ख्रिस्त येईल, त्यावेळेस प्रत्येक जण आनंदामध्ये असणार आहे. आज फक्त त्याच्या येण्याद्वारेच आपल्याला पुष्कळसा आनंद होईल आणि हा आनंद ख्रिस्त आपल्याला सांगत आहे की आजचं तत्व आपल्याला सांगत आहे की हा उदात्त कळस त्याच्या सर्व लोकांसाठी आहे, ख्रिस्ती लोकांसाठी आहे. त्याचे येणे अक्षरशः व्यक्तिगत, दृश्यमान आणि जगभर सर्वत्र सर्वभूत असेल. म्हणजे येशू ख्रिस्ताचं येणं कोणत्या कानाकोपऱ्यामध्ये होणार नाही. येशू ख्रिस्ताचं येणं सर्व जगभर होणार आहे. प्रत्येक डोळा त्याला पाहणार आहे आणि हा सर्वात मोठा एक भाग असेल जो आपण सर्व जग त्याचं एक उदाहरण असू किंवा त्याचे साक्षीदार देखील असू. त्याचे आगमन ज्यावेळेस होते त्यावेळेस काय होईल? तर इथं आपल्याला सांगण्यात आलं आहे की जे धार्मिक जन आहेत, जे मरण पावलेले आहेत, ख्रिस्तामध्ये झोपी गेलेले आहेत, ते सर्वप्रथम उठवले जातील आणि जे धार्मिक जिवंत आहेत ते सर्वजण ख्रिस्तासमवेत स्वर्गामध्ये घेतले जातील. आणि त्याच वेळेस जे अधार्मिक आहेत,
ते अर्थातच जे झोपी गेलेले आहेत, मरण पावलेले आहेत, ते उठणार नाहीच. परंतु जे जिवंत अधार्मिक असतील, वचन सांगत आहे, ते मरण पावतील किंवा त्यांचा नाश होईल. जवळ-जवळ सर्व भविष्य कथनाची परिपूर्णता झालेली आणि त्याबरोबर सांप्रत जगाची परिस्थिती यावरून स्पष्ट दिसते, की ख्रिस्ताचे आगमन अगदी जवळ येऊन ठेपले आहे. त्या घटनेची निश्चित वेळ प्रगट झालेली केलेली नाही, म्हणून सदैव तयारीत राहण्यासाठी आम्हाला सल्ला देण्यात आला आहे. आपण सर्वजण ज्यावेळेस वचन वाचतो आणि जगामध्ये जे काही चालू आहे ते आपण न्यूजवर किंवा पेपरमध्ये वाचाल, तर आपल्याला नक्कीच लक्षात येईल, की ख्रिस्ताने जे सांगितलं त्या सर्व गोष्टी आताच्या युगामध्ये घडत आहेत. आणि हे घडत असलेल्या गोष्टी ज्यावेळेस आपण पाहू, आपल्याला हे स्पष्ट होतं, की ख्रिस्ताचं येणं, त्याचं आगमन अगदी जवळ आहे. अशा वेळेस आपण भीतो, घाबरतो का आपला विश्वास अजून वाढला जाईल? अजून देखील आपल्याला वाटत आहे, की अजून पुष्कळ वेळ आहे. आपण अजून वाट बघू शकतो किंवा ज्यावेळेस तो येईल, त्यावेळेस आपण बघूया. ख्रिस्ताने हे सांगितलं नव्हतं का, की जगभर युद्ध होतील, प्रीती थंडावेल आणि इतर सर्व गोष्टी. ज्यावेळेस आपल्या नजरेसमोर, डोळ्यासमोर या गोष्टी घडत आहेत, वचन सांगत आहे, की आपल्याला अजून तयारीमध्ये असण्याची गरज आहे. ख्रिस्ताचं येणं हे आशीर्वादित असेलच, एक विलक्षण असं दृश्य असेलच. परंतु त्याच वेळेला जर आपण तारले गेलो नाही, तर हे किती दुःखद असेल. म्हणून आजचा भाग आपल्याला शिकवत आहे, की आपल्याला तयारीत राहण्याची गरज आहे. कारण हा एक आनंदाचा सोहळा आणि क्षण असेल. एक लहान मुलगी ज्याचं उदाहरण आपल्याला देण्यात आलं आहे, की ती झोपत होती किंवा झोपेची वेळ होती. त्या झोपेच्या वेळेमध्ये ती तिच्या आईशी संवाद करत आहे आणि म्हणत आहे, आत्मविश्वासानं म्हणत आहे, की "आई, माझा मित्र येशू याच्यासाठी मी फार उदास झाले आहे. तो केव्हा येणार?" ही लहान मुलगी, चिमुरडी मुलगी आपल्या आईला प्रश्न विचारत आहे, की "प्रभू येशू ख्रिस्तासाठी माझं मन फार उदास होत आहे किंवा माझं मन फार उतावळं आहे. मी कधी त्याला भेटेन? तो केव्हा येणार आहे?" आता ही लहान मुलगी इतकी तिला समज नाही, परंतु तरी देखील तिला आवड आहे, प्रीती आहे ख्रिस्ताबद्दल आणि तिला भेटण्याची खूप मनापासून इच्छा आहे. आणि आता त्यावेळेस त्या कोवळ्या अंतःकरणाची इच्छा, जी युगानुयुगाची आकांक्षा आहे, हे त्या लहान मुलीला कसे ठाऊक असणार? फक्त ती लहान मुलगीच नाही, तर कित्येक वर्षापासून कित्येक लोकं ख्रिस्ताची वाट बघत आहेत. कित्येक लोकांनी त्याचवर विश्वास ठेवला, आपला प्राण गमावला, यासाठी की ख्रिस्त येणार आहे. आणि कित्येकांसाठी हा महत्त्वाचा क्षण आहे. शास्त्रामधील अखेरचे शब्द लवकर येण्याचे आश्वासन देतात आणि म्हणतात, की "हो, मी लवकर येतो." प्रगटीकरण करता येशूचा एकनिष्ठ सोबती योहान म्हणतो, "आमेन. ये, प्रभू येशू ये." सर्व प्रगटीकरण ख्रिस्ताचं प्रगटीकरण आहे. ख्रिस्त योहानाशी बोलत आहे आणि तिथं तो म्हणत आहे, की "हो, मी लवकर येतो." आणि त्याच क्षणी योहानाचे उद्गार आहे, की "हो, प्रभू येशू, तू लवकर ये." ख्रिस्त 2000 वर्षापूर्वी सांगून गेला, की "मी लवकर येत आहे." परंतु इतके वर्ष झालं, 2000 वर्ष ही काही साधी गोष्ट नाही किंवा चेष्टा नाही. इतके वर्ष कितीतरी लोकं आले, कितीतरी लोकं गेले, कितीतरी लोकांनी विश्वास ठेवला, कितीतरी लोकांनी प्रचार केला. अनेक लोकांनी त्याच्याबद्दल जाणून घेतलं. काही लोकं विश्वासात आले, विश्वासातून सोडून गेले. परंतु अनेकांची आशा हीच होती, की येशू ख्रिस्त येणार आहे. आपल्या मंडळीची देखील सुरुवात ही अशाच रीतीने झाली, की एक दिवस नियमित करण्यात आला, निश्चित करण्यात आला आणि त्या दिवशी अनेक साऱ्या लोकांनी ख्रिस्ताची वाट बघितली, परंतु ख्रिस्त आला नाही. ख्रिस्ताच्या येण्याची आपण सर्वजण वाट पाहत आहोत. परंतु ही वाट पाहणं प्रत्येक क्षणी असावी, प्रत्येक दिवशी असावी. आज आपण शिकत आहोत, की मला किती तयारीमध्ये असण्याची गरज आहे. तर माझं मन मला नेहमी सांगावं, माझं अंतःकरण मला नेहमी सांगावं, की कदाचित जर पुढच्या क्षणी, पुढच्या वेळेला ख्रिस्त आला, तर मी तयारीमध्ये आहे. आता ही तयारी किंवा या सर्व गोष्टी आपण पाहणार आहोत पुढे येणाऱ्या दिवसामध्ये. परंतु आजचा विशेष भाग, की त्याचं द्वितीय आगमन. येशूला पाहण्यासाठी आमच्या कल्पनाशक्ती पलीकडे आम्हावर प्रेम करणाऱ्या अनंत कालचे संयुक्त होण्यासाठी, जगातील क्लेशांचे कायमचे निर्मूलन करण्यासाठी, आता विसावा घेत असलेल्या पुनरुत्थित झालेल्या सर्व प्रियजनाबरोबर अनंतकालिक जीवनाचा सुखद आनंद उपभोगण्यासाठी
ख्रिस्ताच्या स्वर्गारोहणापर्यंत त्याचे मित्र त्या दिवसाची अगदी उत्सुकतेने वाट पाहत आहेत, यात आश्चर्य नाही. जी प्रीती ख्रिस्तानं त्या सर्व लोकांवर केलेली आहे, ते सर्वजण परत एक वार एकत्रित व्हावेत याकरिता. आणि जे अनेक जण त्यांच्या क्लेशामध्ये ख्रिस्ताला हाक मारत होते आणि तो क्लेश जो आज देखील आपल्या जीवनामध्ये आहे, ते पूर्णपणे नष्ट व्हावा यासाठी. आणि जे ख्रिस्तामध्ये विश्वासानं झोपी गेले, त्यांचं देखील पुनरुत्थान व्हावं आणि त्यांना जीवनाचा सुखद आनंद उपभोगता यावा. याच विश्वासामध्ये अनेक जण झोपी गेले. याच विश्वासामध्ये अनेक जण ख्रिस्तामध्ये मरण पावलेले आहेत. आणि त्याकरिताच सर्वजण ज्यावेळेस एकत्रित होतील, त्यावेळेस किती महान गोष्ट त्या लोकांच्या जीवनामध्ये असेल, की आम्ही ज्या विश्वासामध्ये वाढलो, तो विश्वास पूर्ण होत आहे. त्या क्षणी तुम्ही मोशे असेल, आदाम असेल, दानिएल असेल आणि इतर सर्व ख्रिस्तामध्ये झोपी गेलेले विश्वासू लोकं असेल, महान लोकं असेल, ते सर्वजण एकत्रित येऊन ख्रिस्ताला पाहतील. प्रत्येकाचं पुनरुत्थान हे एकत्रितच होईल. कोणी अगोदर मेला म्हणून त्याला अगोदर उठवण्यात येणार नाही. सर्वजण एकत्रित उठवले जातील. परंतु यावेळेस सर्वांच्या जीवनामध्ये आनंदाचा क्षण हा आहे, की आम्ही प्रत्येक जण ख्रिस्ताला बघत आहोत. विश्वासानं तर आम्ही पाहिलं. फक्त आम्ही विश्वास राखला. त्याला कधी पाहिलं नाही. परंतु आज ज्यावेळेस ती लोकं ख्रिस्ताला येताना पाहतील, त्यांचं सर्व दुःख आनंदामध्ये परिवर्तित होईल. अजून कोणत्या गोष्टी होतील? बघूया, की जरी संत जनांना सुद्धा त्याचे येणे आश्चर्याचे होईल, तरी तो एके दिवशी येईल. कारण वाट पाहता पाहता सर्वांना डुलक्या आल्या आणि झोप लागली. हे मत्तयाच्या पुस्तकातलं एक उदाहरण आहे. पृथ्वीच्या निबिड काळोखात मध्यरात्री आपल्या महाप्रतापाने देव आपल्या लोकांची मुक्तता करेल. पवित्र शास्त्रात त्या घटनेचे वर्णन केले आहे. मोठी वाणी मंदिरातून राजासनापासून निघाली. ती म्हणाली, झाले. तेव्हा विजा, ध्वनी व गर्जना झाल्या. शिवाय मोठा भूमिकंप झाला. तो इतका, की पृथ्वीवर मनुष्य झाल्यापासून इतका मोठा कधी झाला नव्हता. आता प्रगटीकरण आपल्याला सांगत आहे, शिकवत आहे, की ख्रिस्ताचं येणं ज्यावेळेस होईल, त्यावेळेस कोणकोणत्या गोष्टी घडतील? काय घडत आहे? वचन आपल्याला सांगतं, की अनेक साऱ्या लोकांची मुक्तता होत आहे. त्याच वेळेला ज्यावेळेस ख्रिस्ताचं येणं होणार आहे, त्यावेळेस झाले म्हणजे पूर्ण झाले, हे वचन येईल. विजा चमकतील, ध्वनी होईल, गर्जना होईल, मोठा भूमिकंप होईल आणि मनुष्यावर कधीही झाला नाही इतका तो मोठा असेल. म्हणजे काहीतरी अलौकिक असं घडणार आहे. ती वेळ किंवा तो क्षण जो अगोदर कोणी पाहिला नाही ना कोणी विचार केला असेल, इतक्या मोठ्या रीतीनं अनेकांच्या जीवनामध्ये त्यांना पाहायला मिळेल. डोंगर थरारले, खडक सर्वत्र विखुरले, सर्व पृथ्वी सागराच्या लाटेप्रमाणे हेलकावे घेते. तिचा पृष्ठभाग फुटून जातो आणि राष्ट्रांची नगरे कोसळली. सर्व बेटे पळून गेली आणि डोंगराचा थांग नाहीसा झाला. एखादे पुस्तक गुंडाळावे, तसे आकाश गुंडाळले जाऊन निघून गेले आणि सर्व डोंगर व बेटे आपापल्या ठिकाणावरून सरून गेले. योहान त्याच्या दृष्टांतामध्ये बघत आहे आणि प्रभू येशू ख्रिस्त त्याला दाखवत आहे, की त्याचं येणं ज्यावेळेस होणार आहे, या सर्व गोष्टी घडतील. वचन आपल्याला सांगत आहे, की ज्यावेळेस तो येणार आहे, डोंगर थरथरतील, खडक विखुरले जातील, पृथ्वी सागराच्या लाटाप्रमाणे हेलकावे खाईल, राष्ट्रे कोसळली जातील, बेटे पळून जातील, डोंगरांचा थांग लागणार नाही आणि एखादे पुस्तक गुंडाळत असे आकाश देखील गुंडाळले जाईल. ही गोष्ट आपल्या नजरेसमोर आणा, की ज्यावेळेस ख्रिस्ताचं येणं होणार आहे. प्रश्न असा आहे, की आज देखील आपण ख्रिस्ताच्या येण्याला खूप हलक्यामध्ये घेत आहोत का? ख्रिस्त जो येत आहे, मनुष्याच्या रीतीनं येणार नाही. ख्रिस्त ज्यावेळेस आता येणार आहे, तो अशा रीतीने येणार नाही, की हो, ही माझी लोकं आहेत, तर यांना आपण स्थान देऊया. कारण अनेकदा मनुष्यांना असं वाटतं, की जी आपली लोकं आहेत, त्यांना जर आपण जवळ केलं, तर मग आपण पुढे जाऊ शकतो. आपल्या लोकांचा हात धरला, मोठ्या लोकांचा हात धरला, तर ते आपल्याला पुढे नेतील. ख्रिस्त तशा पद्धतीनं करणार नाही. ख्रिस्त एकाच गोष्टीवर आहे, की धार्मिक आणि अधार्मिक जे देवाच्या नजरेमध्ये आहेत, मनुष्यांच्या नजरेमध्ये नाही.
आणि त्याचं येणं जर इतकं अलौकिक होणार आहे, आत्ताचा जो भाग आपण वाचला, वचन आपल्याला सांगत आहे, की डोंगर कोसळली जातील, डोंगराचा थांग लागणार नाही, बेटे देखील तिथं नसतील आणि एखादं पुस्त गुंडाळलं तसं आकाश देखील गुंडाळलं जाईल. म्हणजे परमेश्वर सर्व काही गोष्टी नष्ट करेल. कारण ख्रिस्ताला नवीन पृथ्वी तयार करायची आहे आणि ती देखील नवीन लोकांसमवेत. ज्यावेळेस परमेश्वरानं उत्पत्तीमध्ये आपण पाहतो, की सर्व जग निर्माण केलं आणि मग मनुष्याला निर्माण केलं. परंतु आता परमेश्वर सर्वप्रथम मनुष्य निर्माण करत आहे किंवा मनुष्याला तयार करत आहे आणि मग तो नवीन पृथ्वी तयार करणार आहे. आज आपलं अंतःकरण ख्रिस्तासाठी नवीन होत आहे का? किंवा आपण ख्रिस्तामध्ये नवीन मनुष्य होत आहोत का? कारण त्याचं येणं खूप जवळ आहे. भौतिक जगावर गोंधळ माजलेला दिसत असला तरी मनुष्याच्या पुत्राचे चिन्ह पाहून देवाचे लोक धैर्य धरतील. आज ज्यावेळेस जगभर हा गोंधळ आपल्याला दिसतो, ज्यावेळेस युद्ध होताना आपल्याला लक्षात येत आहे. जर आपलं मन घाबरलं असेल तर वचन म्हणत आहे, की जे देवाची लेकरं आहेत, ते देवाकडे पाहून धैर्य धरतील. त्यांना हा विश्वास असेल, की ख्रिस्त माझी काळजी घेईल. काल मी आमच्या मंडळीमध्ये देखील हा भाग सांगितला, की अनेक साऱ्या गोष्टींना आपण चुकीच्या शिकवणींना फॉलो करत आहोत. अजून देखील आपण चुकीच्या गोष्टी अजून देखील फॉलो करतो. आनंद करण्यामध्ये किंवा ख्रिस्ताच्या पुनरुत्थित होण्यामध्ये काही चुकीचं नाही. ते सांगण्यामध्ये देखील चुकीचं नाही. परंतु आजचा दिवस जर आपण अजून देखील विश्वास धरत आहात, की या दिवशी ख्रिस्त उठला आणि मला ते गाजवलं पाहिजे, कारण बाकीची लोकं करत आहेत. आपला विश्वास हा भावनेवर कदापिही असू नये. आपला विश्वास हा वचनाद्वारे आणि सत्यावरच असावा. हा भाग मी यासाठी सांगत आहे, की ज्यावेळेस जगभरातल्या गोष्टी आपण पाहू, जर जगाच्याच दृष्टीनं आपण जाणार आहोत, तर प्रगटीकरण आपल्याला शिकवतं, की आपण येणाऱ्या दिवसामध्ये या गोष्टीमध्ये टिकाव धरू शकत नाही, जर आपण अजून देखील सत्यावर आधारित नाही. त्यावेळेस सत्य मंडळी, सत्य विश्वास आणि जो चुकीची शिकवण आहे, याच्यातला फरक अगदी स्पष्टपणे आपल्या सर्वांसमोर होईल. आता इथं वचनातून आपण शिकत आहोत, की आपल्याला धैर्य धरावं लागेल. देवाची लोकं धैर्य धरतील, की आम्हाला अ, घरातलं सामान मिळू दे अथवा न मिळू दे, आम्हाला खाण्यापिण्यास मिळू दे अथवा न मिळू दे. देवानं आम्हाला पाचारण केलेलं आहे. जर देवासाठी आम्ही हा स्टँड घेत आहोत, तर आम्हाला देवाच्या वचनानुसारच पुढाकार घेतला पाहिजे. येणारे दिवस असे आहेत आपल्याला सांगण्यात आलेलं आहे, की आपल्या सर्वांना जर आपण देवाचं नाव पत्करत आहोत, जर देवाची इच्छा, देवाच्या आज्ञा पाळत आहोत, तर येणाऱ्या दिवसामध्ये ज्या आवश्यक गोष्टी आहेत, त्या देखील आपल्याला प्राप्त होणार नाही. आणि या सर्व गोष्टी ख्रिस्ताच्या येण्याच्या अगोदर होतील. पण या सर्व गोष्टी पाहून वचन आपल्याला सांगत आहेत, की देवाची लोकं धैर्य धरतील, कारण पुरवठा करणारा परमेश्वर आहे. आकाशातील मेघारूढ होऊन येताना प्रत्येक डोळा जीवनाच्या अधिपतीला पाहेल. आता इथं हे जे सांगण्यात आलेलं आहे, की आकाशातील मेघारूढ होऊन येताना प्रत्येक डोळा, प्रत्येक जण त्याला पाहेल. असा कोणी नसेल, मग त्यावेळेस फक्त ख्रिस्ती लोकांना तो दिसणार आहे का? नाही. ज्याने ख्रिस्ताबद्दल ऐकलं नाही, अशी लोकं देखील ख्रिस्ताला पाहतील. ज्याने विश्वास धरला नाही, ते देखील ख्रिस्ताला पाहतील. कारण हा जीवनाचा अधिपती इतक्या वैभवाने येत आहे. यावेळेस तो दुःखी मनुष्य म्हणून येत नाही, तर स्वतःच्या लोकांचा स्वीकार करण्यासाठी तो विजयी जिंकणारा म्हणून येतो. काट्याच्या मुकुटाऐवजी गौरवी मुकुट परिधान करतो आणि त्याच्या वस्त्रावर आणि त्याच्या मांडीवर हे नाव लिहिलेले आहे, राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू. आता ज्यावेळेस ख्रिस्त येत आहे, त्यावेळेस तो एक दुःखी मनुष्य नाही, परंतु स्वतःच्या लोकांचा स्वीकार करण्यासाठी आणि जो विजयी आहे, जो जिंकणारा किंवा जिंकलेला असा परमेश्वर आहे. अशा रीतीने तो येत आहे. आणि आपला ख्रिस्त ठीक आहे, मी अशा रीतीने आपल्यासमोर मांडतो, की अनेक जण गुड फ्रायडे सेलिब्रेट करतात आणि कदाचित आपल्यापैकी जे देखील जे उपस्थित आहात आज अ, अनेक जण कबरेवर जातात. ज्या गोष्टी आपण पाळत नाही, जे आपल्या तत्वामध्ये नाही. जर तोच ख्रिस्त आपण सादर करत आहोत,
अजून देखील जो ख्रिस्त कशाही रीतीनं समर्थ नाही. परंतु जो ख्रिस्त आपल्याला सादर करायचा आहे, तो ख्रिस्त विजयी झालेला आहे. मरणावर विजय प्राप्त केलेला आहे, जिंकणारा आहे आणि तोच ख्रिस्त परत येत आहे. मनुष्याच्या रूपामध्ये येणार नाही. जो हतबल आहे तो ख्रिस्त येणार नाहीये. जो सामर्थ्यवान आहे, जो राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू आहे, तो ख्रिस्त येत आहे म्हणून त्याच्यासाठी आपल्याला तयार व्हायचंय. आज अनेकांना वाटतं, की ख्रिस्त खूप प्रीती करणारा आहे. नक्कीच तो आहे. आणि ज्यावेळेस तो येईल माझ्या अपराधांची क्षमा करेल. तसं नाही. ख्रिस्त आल्यानंतर कोणाचीही क्षमा होणार नाही. जोपर्यंत कृपेचा काळ आहे तोपर्यंतच आपल्या अपराधांची क्षमा होईल आणि ज्यावेळेस तो येईल, त्यावेळेस जे खरोखर पश्चात्तापाने देवाकडे वळाले, ख्रिस्तामध्ये राहिले, त्याच्या आज्ञापालनामध्ये राहिले, त्यांनाच घेण्यासाठी तो येत आहे. हा विजयी ख्रिस्त आहे. जर तो विजयी झाला, तर देवाचं वचन आपल्याला देखील प्रेरित करतं, की तुम्ही देखील विजयी होऊ शकता. आज आपलं युद्ध सर्वप्रथम स्वतःशी आहे. स्वतःतून आपण बाहेर यावं. स्वतःच्या विचारातून आपण बाहेर यावं. आपल्या अजून देखील हट्टी स्वभावातून, खोडकर स्वभावातून अजून आपण बाहेर येणं गरजेचं आहे. जो स्वभाव कदाचित कुटील मनाचा असेल, दोष देणारा असेल, क्षमा न करणारा असेल किंवा कशाही रीतीनं जो अजून आपला जुना स्वभाव आपल्यामध्ये आपण जिवंत ठेवलाय. ज्यावेळेस ख्रिस्त येईल, आपल्याला वाटतं का, की ख्रिस्त या स्वभावासमवेत आपल्याला घेऊन जाईल? जर आज आपली आज आपली अंतःकरणे तयार नाहीत, तर नंतर देखील होणार नाही. आणि म्हणून एलन जी व्हाईट आपल्याला त्यांच्या पुस्तकामध्ये सांगतात, की जर आपल्याला स्वर्गीय राज्यामध्ये संताचं जीवन जगायचं आहे, तर सर्वप्रथम आपल्याला या पृथ्वीवर ते संताचं जीवन जगायला सुरुवात केली पाहिजे. कारण जर इथं करू शकत नाही, तर साहजिक आहे पुढं अजिबात होणार नाही. ज्यांनी ख्रिस्ताचा वैयक्तिक उद्धारक आणि प्रभू म्हणून स्वीकार केला नाही आणि त्याच्या नियमशास्त्राचे पालन केले नाही, त्यांचे जीवन त्याच्या येण्याच्या समयी नैराश्याने पिछाडलेले दिसेल. अगदी स्पष्टपणे सांगत आहे. ज्यांनी स्वीकार केला नाही, उद्धारक म्हणून त्याची निवड केली नाही, आज्ञापालन केली नाही, त्याच्या येण्याच्या समयी सर्वजण निराश होतील. प्रत्येक जण म्हणतील, की मिस झालं. अनेक जण धावतील, अनेक जण इकडे-तिकडे पळतील. तो भाग पुढे आहे. ज्यांनी त्याच्या कृपेचा धिक्कार करून अवहेलना केली, त्याद्वारे झालेल्या दोषाबद्दलची जाणीव सहनशीलतेने केलेल्या फिरा, आपल्या मार्गावरून मागे फिरा. तुम्ही का मरता? देवाचं वचन आपल्याला म्हणत आहे, की आताच वेळ आहे, की आपण आपल्या मार्गावरून फिरावं. का बरं तुम्ही मरता? देवाचं वचन स्पष्ट म्हणत आहे, की का बरं तुम्हाला आवड आहे मरणाची? तुम्ही देवाचा हात बघितला नाही का? फक्त आशीर्वादामध्ये आपण हात पाहत आहोत. आणि ज्यावेळेस जर ख्रिस्त दयेनं आपण सर्वजण स्वर्गीय राज्यामध्ये असू आणि त्या इस्रायली लोकांची आपल्याला भेट होईल, जे विश्वासातून पार गेले आणि विश्वासामध्ये राहिले. त्या लोकांना तुम्ही विचारू शकता, की जी लोकं जी इस्रायली लोकं विश्वासामध्ये वाढले नाहीत किंवा देवाबद्दल कुरकुर करत होते, त्यांच्या जीवनात देवाचा हात कसा होता? किती वाईट रीतीनं त्यांचा संहार झाला आणि परमेश्वरानं केला. म्हणून देवाचं वचन म्हणत आहे, की आपल्या मार्गावरून मागे फिरा. आणि जसं त्या इस्रायली लोकांचं झालं, ख्रिस्त आपल्या देखील लोकांचं करेल, जर आपण आपल्या मार्गावरून फिरलो नाही. या विनंतीने अधिक होते, पृथ्वीवरील राजे, मोठे अधिकारी, सरदार, श्रीमंत, बलवान लोक, सर्व दास, स्वतंत्र माणसे, गुहात व डोंगरावरील खडकात लपली आणि ते डोंगरास व खडकास म्हणाले, आम्हावर पडून राजासनावर बसलेल्या पुरुषाच्या तोंडापुढून कोकऱ्याच्या क्रोधापासून आम्हास लपवा, कारण त्याच्या क्रोधाचा मोठा दिवस आला आहे आणि त्यापुढे कोण टिकेल? आता हा एक भाग आपण समजून घेऊया आणि आपण थांबू पुढच्या काही पॅसेजद्वारे. मेनली ज्यावेळेस हा दृष्टांत लिहिण्यात येत आहे, त्यावेळेस जे अधिकारी लोकं असतील, राजे लोकं असतील, श्रीमंत लोकं आहेत, बलवान लोकं आहेत, त्यांना टार्गेट केल्यासारखं देखील आपल्याला वाटू शकतं. पण हे अशा रीतीनं का आहे? कारण ही लोकं ज्यावेळेस त्यांच्याकडे सत्ता आणि अधिकार आहे, ते इतरांवर जुलूम करत आहेत, इतरांवर अन्याय करत आहेत.
आणि म्हणून विशेषतः त्या लोकांसाठी जास्त रीतीनं आणि बाकीचे देखील लोक आहेत. त्यांच्यापर्यंत आपण पुढे शिकू. परंतु ही लोक विशेष का? कारण यांच्या मनामध्ये एक रीतीचा गर्व आहे, की आमच्याकडे अधिकार आहे आणि आमच्या अधिकारानं सर्व गोष्टी चालल्या जात आहेत. आम्हाला म्हणावी तशी परमेश्वराची इच्छा गरज नाही. कदाचित आम्ही देवासाठी काहीतरी करू शकतो. कारण या सर्व गोष्टी, जगी गोष्टी जास्त रीतीनं त्यांच्याजवळ आहेत. आणि म्हणून विशेषतः या लोकांना परमेश्वराची इतरांपेक्षा, दासापेक्षा जास्त गरज आहे. पुढे देखील म्हटलेलं आहे, की सर्व दास, सर्व स्वतंत्र माणसे आता ही लोकं ती आहेत, ज्यांनी ख्रिस्ताचा स्वीकार केला नाही. ती लोकं म्हणतील, की आम्हाला गुहांमध्ये, डोंगरातील खडकामध्ये लपवा. आम्हाला ते खडकास देखील म्हणत आहेत, डोंगरांना म्हणत आहेत, की आम्हाला तुम्ही लपवा. काही जण म्हणतील, की तुम्ही आमच्यावर पडा, कारण आम्हाला देवाच्या क्रोधासमोर, कोकराच्या क्रोधापासून पळून जायचं आहे. कारण ख्रिस्ताचा क्रोध हा डोंगर पडण्यापेक्षा देखील जास्त तीव्र आहे. ज्या ख्रिस्ताला प्रीतिमय आपण पाहिलं, दयाळू असं आपण पाहिलं, तोच ख्रिस्त इतका क्रोधाविष्ट असेल. कारण त्यानं ठरवलेला दिवस आहे, त्या दिवशी कोणीही पळ काढू शकत नाही. अशी कोणतीही जागा नाही, की जिथं जाऊन तुम्ही लपाल. वचन म्हणत आहे, की त्याच्या क्रोधाचा मोठा दिवस आला आहे आणि त्यापुढे कोण टिकेल? काहीही टिकू शकत नाही. कोणतंही प्लेन घ्या, कोणतंही रॉकेट घ्या, कुठेही जाऊन पळण्याचा प्रयत्न करा, कुठलीही जागा करा, खडकाच्या खाली कितीही तुम्ही जाऊन सुरंग करा, कोणी कुठेही लपू शकत नाही. परंतु त्याची फार काळापासून अगदी आतुरतेने आणि उत्सुकतेने वाट पाहणाऱ्यांचा आनंद दुष्टांच्या निराशापेक्षा अधिक तेजस्वी व प्रकाशमान दिसतो. उद्धारकाच्या आगमनाने देवाच्या लोकांच्या इतिहासाचा शेवट गौरवी होतो. त्यांच्या मुक्तीचा हा क्षण आहे. अंतःकरण हलवून सोडणाऱ्या वंदनीय घोषणेने ते म्हणतात, "पहा, हा आमचा देव. याची आम्ही आशा धरून राहिलो. तो आमचे तारण करील. हाच परमेश्वर आहे. याची आम्ही आशा धरून राहिलो. त्याने केलेल्या तारणाने आपण उल्हास व हर्ष पावू." परंतु त्याच क्षणी जे सर्व लोक आतुरतेनं ख्रिस्ताची वाट बघत होते. ही लोक खूप आतुर होते, की ख्रिस्त येणार आहे. पहिली मंडळी तर तयार होती, की ख्रिस्त येणार आहे आणि आम्ही त्याला भेटणार आहोत. पहिली मंडळी. आता ही आपली कितवी मंडळी चालू आहे. या 2000 वर्षामध्ये कितीतरी मंडळ्या आल्या. कितीतरी लोक ख्रिस्तामध्ये आले, वाढले, गेले. महान आशा जी होती, ज्यावेळेस ख्रिस्त येईल, जे त्याची उत्सुकतेने वाट पाहत आहे, ते सर्वजण आनंदाने म्हणतील, की याचीच आशा आम्ही धरून राहिलो होतो. आता एक गोष्ट आपण क्लिअर करू आणि आपण थांबूया. ठीक आहे. अशा रीतीनं, की आपण आशेमध्ये जगतोय का? या महान आशेमध्ये जगतोय का? का आपल्या इच्छेमध्ये आपण जगतोय? आज विचार करा. जर आपण खरोखर ख्रिस्ताच्या येण्याची वाट बघत आहोत, तर या आशेमध्ये आपण जगतोय का? आणि जर या आशेमध्ये जगत आहोत, तर कोणतीही गोष्ट आपला स्वभाव बदलण्यापासून आपल्याला थांबवू शकत नाही. कोणतीही गोष्ट आपल्याला आपल्या वाईट गोष्टीतून किंवा आपल्याला प्रेरित करू शकत नाही, की तुम्ही पाप करावं. जर खरोखर या आशेमध्ये आपण जगत आहोत, तर आपल्या जीवनाचा केंद्रबिंदू ख्रिस्तच असेल आणि आपलं लक्ष स्वर्गीय राज्य असेल. आपल्या जीवनामध्ये कोणत्याही या आजारामुळं, संकटामुळं आपल्याला काही फरक पडणार नाही, कारण आपण या आशेमध्ये जगतो. ज्या आशेमध्ये ही सर्व लोकं राहिली, वाढली, हीच लोकं, जी लोकं आपल्याला विश्वास देत आहे, आपल्याला अजून त्यांच्या साक्षीद्वारे बळकट करत आहेत. जर ही लोकं आशेमध्ये राहू शकतात, तर आपण का नाही? आज स्वतःचं परीक्षण करा, की माझी आशा ज्वलित आहे का कुठं विझत चाललेली आहे? आज मी त्या आशेमध्ये जगत आहे का, की ज्या आशेमध्ये ही लोकं वाढली? जसं आपलं जीवन आहे तसंच यांचं जीवन होतं. ज्या अडचणी आपल्या जीवनात आहेत, त्या अडचणी यांच्या जीवनामध्ये देखील होत्या. जो आपला स्वभाव आहे, तोच स्वभाव या लोकांचा देखील होता. परंतु देवाच्या आशेमुळे, ख्रिस्ताच्या या आशेमुळे त्यांचं जीवन परिवर्तित झालं. ख्रिस्तामध्ये येण्याद्वारे तुमचा पगार वाढो अथवा न वाढो, घरात नवीन सामान येवो अथवा न येवो, अंगावर नवीन कपडे येवो अथवा न येवो, परंतु आपल्या अंतःकरणाचं परिवर्तन झालं पाहिजे. आपल्या स्वभावाचं परिवर्तन झालं पाहिजे. जो पुरुष अनीतिमान होता,
जो अधार्मिक होता तो नीतिमान आणि अधार्मिक झाला पाहिजे, कारण ख्रिस्ताच्या सामर्थ्याद्वारे किंवा ख्रिस्ताद्वारे सर्व काही करावयास आपण शक्य आहोत. आज जर या आशेमध्ये आपण वाढत आहात, तर ही खात्री नक्कीच बाळगा, की ख्रिस्ताचं येणं जर जवळ आहे किंवा कितीही वेळ लागेल, परंतु मी या आशेमध्ये राहीन आणि मी याच आशेमध्ये वाढेन आणि ख्रिस्ताकडे पाहून मी माझं जीवन दररोज सुधारित जाईन. आज परमेश्वर या वचनाद्वारे आपल्या सर्वांना आशीर्वादित करो आणि आपली आशा अधिक बळकट करो.